आणि आता बघूयात पुढची एक महत्त्वाची बातमी। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर नाणार प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे प्रतिनिधी आणि शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच स्थानिक आमदार राजन साळवी आणि उदय सामंत यांच्या सोबत या ठिकाणी बैठक होणार आहे। आणि या बैठकीतून नाणार प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार का याकडेच आता नाणारवासियांचं लक्ष लागलंय। एकूणच आपण पाहतोय या प्रकल्पाला तिथल्या नाणारवासियांचा विरोध आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक होती। उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। उदय, नेमक्या या बैठकीचं काय स्वरूप? की नाणारचा जो ऑइल रिफायनरी प्रकल्प आहे रद्द केल्याची घोषणा उद्योग मंत्र्यांनी केली होती, तशी अधिसूचना देखील काढली होती। मात्र विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्थगिती दिली होती। स्थगिती दिल्यानंतर सुद्धा परस्पर राज्याचे माजी मुख्य सचिव सुखतनकर यांच्या समितीने एक अहवाल तयार करण्याचं काम जे रत्नागिरीमध्ये सुरू केलं होतं। मात्र याला आक्षेप घेण्यात आला होता शिवसेनेकडून। शिवसेनेचं म्हणणं आहे की जर हा अहवाल तयार करायचा असेल तर स्थानिक ग्रामस्थ जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या थेट गावामध्ये जाऊन ते प्रकल्पांचा हा अहवाल तयार करायला पाहिजे। मात्र रत्नागिरीच्या जिल्हा कार्यालयात अशा प्रकारे परस्पर बसून हे बेकायदेशीर असल्याचं शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलं। त्यानंतर सुखतनकर समितीला तिथून घाशा गोंधळावा लागलेला आहे। मात्र वारंवार असं नाणार प्रकल्पग्रस्तांवरती जी टांगती तलवार ठेवली जाते त्या संदर्भात आज नाणार जे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत त्या सर्वांची आज मातोश्रीवरती शिवसेना पक्ष अगदी उदय, त्यामुळे आता दिवसभर या बैठकी संदर्भात नेमका या बैठकीतून काय तोडगा निघतो, काय या बैठकीत चर्चा होते या संदर्भात आपल्याकडून वेळोवेळी तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।